मी आपल्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो। कालच्या सेशनमध्ये आपण कॅन्सर डिसीजवरती डिस्कशन केलं। कॅन्सर डिसीजवरती डिस्कशन करत असताना आपण जवळपास त्यामधल्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या। काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ज्यावरती एम्स आणि नीटमध्ये याआधी प्रश्न विचारली गेली आहेत आणि ते जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत कॅन्सरशी रिलेटेड मी सुरुवातीला ते पॉइंट्स इथे घेईन आणि आजचा जो मेन टार्गेटेड टॉपिक जो आहे आपला एड्स हे आपण पुढे काय करू कंटिन्यू करू। मग कॅन्सरमध्ये जे महत्त्वाचे काही पॉइंट्स राहिलेले आहेत काही स्पेसिफिक पॉइंट्स आहेत तसं मेजर पार्ट आपण पूर्ण केलेला आहे। आता प्रश्न हा निर्माण होतो की सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोणत्या कॅन्सरचे ट्यूमर हे पूर्ण जगामध्ये भेटतात, तर त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जर भेटत असेल तर कार्सिनोमा याचा जो ट्यूमर आहे इट इज अबाउट 85%, 85%, खूप जास्त झालं। आणि सर्वात कमी प्रमाणामध्ये जर जो सापडतो तो आहे सार्कोमा, मसल्स, बोन्स, कार्टिलेज यामध्ये होणारा कॅन्सर ज्याला आपण म्हणतो सार्कोमा। आणि याचे जे ट्यूमर आहेत त्याचं ट्यूमर हार्डली 1% आहे। पूर्ण जगामध्ये जर ट्यूमर बघितलं तर ट्यूमरचं प्रमाण सार्कोमाचं हार्डली 1%, फक्त इतक्याच प्रमाणामध्ये असतं। ठीक आहे, तर या दोन कंडिशन्स। त्यानंतर जागतिक लेवलला जर आपण विचार केला तर we are thinking about world population। जागतिक लेवलला जर विचार केला तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोणता कॅन्सर आढळतो तो ब्रेस्ट कॅन्सर। ब्रेस्ट कॅन्सर in female, in woman, and prostate cancer in male हे वर्ल्ड लेवलला आहे। ठीक आहे, ब्रेस्ट कॅन्सर फिमेल मध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आणि प्रोस्टेट कॅन्सर मेल मध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो। आता इथं प्रोस्टेट म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। व्हॉट इज प्रोस्टेट? प्रोस्टेट रिलेटेड टू प्रोस्टेट ग्लँड। प्रोस्टेट ग्लँड इज अन सेक्स ग्लँड प्रेझेंट इन द मेल। हे जे ग्लँड आहेत हे ग्लँड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बरोबर असतं। युरेथ्रा युरिनरी ब्लॅडर पासून जिथून स्टार्ट होतो त्याच एरियामध्ये अराउंड युरेथ्रा जो प्रेझेंट असलेला ग्लँड आहे दॅट इज अन प्रोस्टेट ग्लँड। ठीक आहे, इंडिया लेवलला जर बघितलं आपल्या लेवलला तर भारतामध्ये म्हणजे जर आपण विचार केला तर इन फिमेल सेर्विकल कॅन्सर। आता सेर्विकल म्हणजे काय तर इट इज अन युटेराइन सेर्विक्स। व्हजायनाच्या वरती असलेलं युटेरसचं ओपनिंग दॅट इज अन सेर्विक्स and that cervical area shows the cancer in female in India। most cancer is an cervical cancer and in male there is an oral cancer। in male there is an oral cancer। तंबाखू खाण्याची सवय, गुटखा आपल्याला सुटत नाही, मग हे जर आपल्याला सुटत नसेल तर आपल्याला ते भोगावं लागेल। सर्वात जास्त प्रमाणामध्ये ओरल कॅन्सर। तुम्हाला काल ॲक्ट्रेक ॲडव्हान्स सेंटर फॉर कॅन्सर Attract Advanced Center for Education Treatment and काय सांगितलं होतं तुम्हाला ACTREC Advanced Center for Treatment Research Education in Cancer। Treatment Research Education in Cancer खारघर। भारतामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त पेशंट जे आहेत आता सध्याला तर दॅट आर ऑफ दी ओरल कॅन्सर। हे ओरल कॅन्सर आहे, सेपरेट डिपार्टमेंट आहे जे टोबॅको चिविंगमुळे होणाऱ्या कॅन्सर वरती काम करतं। ठीक आहे, चला तर हे झालं इंडिया लेवलला किंवा भारताच्या लेवलला इतक्या प्रमाणामध्ये कॅन्सर्स आढळतात। थोडंसं आणखी काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला इथे पाहायचं आहे। डेथ, तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये कॅन्सर वरून डेथ, तसं आपण डेडली डिसऑर्डर म्हणतो, पण जास्त डेथ कोणत्या प्रकारच्या कॅन्सरमुळे होतो
तर जास्त डेथ वर्ल्ड वाईड लेवल जर घेतलं तर इट इज बिकॉज ऑफ लंग कॅन्सर. त्यामध्ये मेल हे 31.1% आहे. 31.1% मेल and 25% फिमेल. म्हणजे बिकॉज ऑफ लंग कॅन्सर डेड होतात. बाकी सगळ्या कॅन्सरच्या कंपेअर मध्ये हे सर्वात जास्त प्रमाण आहे लंग कॅन्सरचं. ठीक आहे. त्यानंतर एक आणखी महत्वाचा पॉइंट जो कॅन्सर मध्ये बाकी राहिलेलं, सम कॅन्सर्स आर फॉर्म बिकॉज ऑफ क्रोमोझोमल एबरेशन. काही कॅन्सर जे आहेत ते क्रोमोझोमल एबरेशन मुळे होतात. प्रश्न असा आहे की क्रोमोझोमल एबरेशन काय प्रकार आहे? क्रोमोझोमल एबरेशन बरेचसे हे वर्ड जे आहेत हे तुम्हाला नवीन वाटतील. याचं कारण असं आहे की याचं टॉपिक आपलं झालेलं नाही, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ते झालं तर मग ते तुम्हाला कळायला लागेल. क्रोमोझोमल एबरेशन म्हणजे चेंज इन स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. त्याला ते change in structure of chromosome, that is called as a chromosomal aberration. क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये बदल कधी होतो, कधी चेंज होतो? मग मोस्ट ऑफ द चेंजेस ऑकर्स इन क्रोमोझोम, चेंजेस इन स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. तर मोस्ट चेंजेस कशामुळे होतात? मोस्ट कॉज दॅट इज अन म्युटेशन. मोस्ट ऑफ द चेंजेस कशामुळे आहे? म्युटेशनमुळे. म्युटेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे एखादा सिक्वेन्स डिलीट झाला, डिलिशन. एखादा सिक्वेन्स ऍड झाला, ऍडिशन. सिक्वेन्स इंटरचेंज झाले, पुढील सिक्वेन्सेस मागे आले, मागचे सिक्वेन्सेस पुढे गेले, आपण याला इन्व्हर्जन म्हणतो. ठीक आहे. यामध्ये कधी कधी दोन सेपरेट क्रोमोझोम एकमेकाला क्रॉस होतात आणि क्रॉस होऊन त्यांचे सेगमेंट एकमेकांमध्ये मिक्स होतात. रिकॉम्बिनेशन आपण त्याला म्हणतो. तर त्याला आपण रेसिप्रोकल कंडिशन म्हणतो किंवा रेसिप्रोकल कॉम्बिनेशन असं म्हणतो. त्याला आपण रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे देयर इज चेंज ऑफ द लोकेशन ऑफ स्पेसिफिक जीन ऑर द सिक्वेन्सेस ऑफ द क्रोमोझोम फ्रॉम वन क्रोमोझोम टू अनदर. या पद्धतीने याला आपण रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. तर हे काही कंडिशन्स मी तुम्हाला हे समजण्यासाठी सांगितले. ठीक आहे. तर काही असे कॅन्सर आहेत, दोन प्रकारचे कॅन्सर्स आहेत जे आपल्याला सिलेबस मध्ये स्टडी करायचं आहे. तर हे कॅन्सर ह्या क्रोमोझोमल एबरेशन मुळे होतात. त्यामध्ये एक आहे, वन इज अ टाइप ऑफ ल्युकेमिया and second one is a type of lymphoma. Leukemia जो टाइप आहे that is chronic myelogenous leukemia. Chronic myelogenous leukemia. याला आपण in short CML सुद्धा म्हणतो. It is a fetal cancer. Fetal cancer means ज्याच्यामुळे डायरेक्ट डेथ होऊ शकते. इट इज अन फेटल कॅन्सर. आणि का होतं? इट इज बिकॉज ऑफ, याच्या मागचं कारण काय होत असेल इथं क्रोमोझोमल एबरेशन साठी? तर हिअर देयर इज अन रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन. रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन काय असतं इन शॉर्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. मग इथं रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन बिटवीन chromosome 22 and chromosome 9. chromosome 22 आणि chromosome 9 या दोघांमध्ये रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन झालं, क्रॉस झालं. 22 मध्ये 9 चे काही सेगमेंट आले आणि 22 चे काही सेगमेंट 9 मध्ये गेले. इथे झालं काय? abnormal 22 क्रोमोझोम तयार झालं. देयर इज फॉर्मेशन ऑफ abnormal chromosome 22. Abnormal chromosome 22 so this abnormal 22 chromosome is also called Philadelphia chromosome. This is called as Philadelphia chromosome. ठीक है. So this is about the chronic myelogenous leukemia.
नाव सेकंड टाइप जो याच्यामध्ये आहे दॅट इज बर्किट्स लिम्फोमा हा एक आहे. लिम्फोमाचा क्रोमोझोमल प्रकार आपण त्याला म्हणतो. तर कंडिशन सिमिलर आहे, कॉज सिमिलर आहे, फेटल कॅन्सर आहे, फक्त क्रोमोझोम नंबर वेगळा आहे. मग इथे काय आहे, रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन बिटवीन. इट इज बिकॉज ऑफ रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन बिटवीन. मग इथे जे क्रोमोझोम्स आहेत बिटवीन क्रोमोझोम 8 and 14, बिटवीन क्रोमोझोम 8 and 14. ठीक आहे. तर हे दोन कंडिशन्स होते जे क्रोमोझोमशी रिलेटेड होते. काल आपण त्याच्याशी रिलेटेड बघितलेलं नाही. ठीक आहे. आता पुढे ल्युकेमियामध्ये आपण आहोतच. मग ल्युकेमियाची कंडिशन सर्वात जास्त प्रमाणामध्ये कुठे सापडते, म्हणजे जगाच्या कंपेअरमध्ये जर आपण बघितलं तर 5 times more पेशंट ल्युकेमियाचे 5 times more पेशंट ल्युकेमियास हे तुम्हाला भेटतं इन हिरोशिमा अँड नागासाकी. कारण तुम्हाला माहित असेल मग तिथे न्यूक्लिअर बंबार्डिंग, त्याच्यातून होणारं रेडिएशन फ्रॉम, इट इज ड्यू टू रेडिएशन फ्रॉम न्यूक्लिअर बंबार्डिंग. ठीक आहे. सो दिस इज ए कंडिशन. पुढे जे बाकी राहिल्यापैकी काही कॅन्सर जे आहेत हे आपल्यामध्ये काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स असल्या कारणानं ही कॅन्सर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल शार्प टीथ. And sharp teeth is responsible for tongue cancer. शार्प जे टीथ आहे ते कशाला रिस्पॉन्सिबल आहे, इथं स्पेलिंग रिस्पॉन्सिबल फॉर टंग कॅन्सर. आणखीन एक कॅन्सर भेटतं पाहायला, किंवा तुम्ही कधी ऐकलेलं असेल, यावरती प्रश्न पण विचारलेला आहे, कांगरी कॅन्सर. काय प्रकार आहे हा कांगरी कॅन्सर? कांगरी कॅन्सर इज अ टाइप ऑफ स्किन कॅन्सर. कांगरी कॅन्सर काय आहे? हा एक प्रकार आहे स्किन कॅन्सरचा. इट इज अ टाइप ऑफ स्किन कॅन्सर. हे स्किन कॅन्सर कोणामध्ये होतं? मग काश्मीरी पीपल्स uses the kangri. What is kangri? Kangri and structure which is used for warming the body. आपण असं म्हणूया चिपेस्ट फॉर्म किंवा चिपेस्ट एक असं ॲपरेटस आपण ज्याला म्हणूया, किंवा एक असं स्ट्रक्चर जो वापरला जातो कशासाठी, तर बॉडी वॉर्म करण्यासाठी. खरं तर तिथला एन्व्हायरमेंट हा कोल्ड आहे. मग त्या कोल्ड पासून बॉडीला वाचवण्यासाठी काय करतात, त्यांच्या कपड्यांमध्ये ते काय करतात, ठेवतात. मग आता हे खूप क्लोज असल्या कारणाने एक प्रकारची ऊब निर्माण करतं ना, हे खूप क्लोज असल्या कारणाने या प्रकारचं कॅन्सर होतं. मग कांगरी कॅन्सर कोणामध्ये सापडतो? इन काश्मीरी पीपल्स. ठीक आहे. तर ही एक कंडिशन आहे. आणखी एक कंडिशन मला पुढे द्यायची आहे. मी काल तुम्हाला ड्रग थेरपी किंवा आपण त्याला म्हणूया किमोथेरपी डिस्कस केलेलं आहे तुमच्या बरोबर. मग आता किमोथेरपीमध्ये जे अँटी कॅन्सर ड्रग्ज आहेत ते ड्रग्सचे एक्झाम्पल काल दिलेले नव्हते. खरं तर तसे ते एक्झाम्पल स्पेसिफिकली कुठे दिलेले नाहीये, म्हणजे
तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकात नाही परंतु मी तुम्हाला माहित असावे. ठीक आहे. अँटी कॅन्सर ड्रग्स. तीन प्रकारचे अँटी कॅन्सर ड्रग्स आहेत जे इथं वापरले जातात. एक आहे विनक्रिस्टिन, सेकंड वन इज विनब्लास्टिन, त्यानंतर लास्ट वन इज अन टॅक्झॉल. तीनही वेगवेगळ्या प्लांट पासून तयार केले जातात. म्हणजे हे कॅथरॅन्थस रोझियस हे दोघेही काढले एक्स्ट्रॅक्ट केले जातात फ्रॉम कॅथरॅन्थस रोझियस या प्लांट पासून. तर टॅक्झॉल हा जो ड्रग आहे इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम टॅक्सस बॅकुटा. टॅक्सस बॅकुटा यापासून हा ड्रग एक्स्ट्रॅक्ट केला गेलेला आहे आणि जे इफेक्टिव्ह ड्रग आहे अँटी कॅन्सर ड्रग म्हणून. त्यानंतर एनसीईआरटी मध्ये पॉइंट दिलेला आहे तुम्हाला डायग्नोसिस ऑफ द डिटेक्शन ऑफ द कॅन्सर. जे बोर्डच्या बुक मध्ये जे पॉइंट दिलेला नाही परंतु महत्त्वाचा असा पॉइंट आहे. मग कॅन्सर डिटेक्शन साठी व्हेरियस टेक्निक्स वापरले जातात फॉर द पर्पज ऑफ डिटेक्शन ऑफ कॅन्सर. ज्यामध्ये एक आहे बायोप्सी फॉर हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी. बायोप्सी फॉर हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी. सेपरेट बायोप्सी आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी पण तुम्ही घेऊ शकता. आता बायोप्सी मध्ये काय केलं जातं तर जे सस्पेक्टेड टिश्यू आहे त्याचा पीस एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि त्या पीसचं हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी केलं जातं. व्हॉट आर द चेंजेस इन देअर पॅथॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल फंक्शन्स. म्हणजे त्या टिश्यू मध्ये काही पॅथॉलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस झालेले आहेत का हे ऑब्झर्व केले जातात विथ द हेल्प ऑफ बायोप्सी हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीद्वारे. इफ देर इज अन फिजियोलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल changes then it means that the tissues are abnormal and mostly abnormal tissue serve as a tumor. हे एक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे दॅट इज रेडिओग्राफी. ज्यामध्ये एक्सरेज असतील, गॅमा रेज असतील. तसं पहा आपण ह्या रेजला म्हणजे हे जे रेडिएशन्स आहेत नॉन आयोनायझिंग रेडिएशन आपण ज्याला म्हणतो तर हे जे रेडिएशन्स आहेत तर हे रेडिएशन्स कार्सिनोजेनिक पण आहेत. रेडिएशन थेरपीसाठी पण वापरले जातात आणि इव्हन डायग्नोसिस साठी सुद्धा वापरले जातात. पण रेडिएशन्सची क्वांटिटी किंवा क्वालिटी ही महत्वाची आहे फॉर दॅट पर्पज. जास्त प्रमाणामध्ये झालं तर कार्सिनोजेनिक, कमी प्रमाणामध्ये असेल तर फक्त तेवढेच टिश्यू डेड करण्यासाठी किंवा मारण्यासाठी वापरले जातील. आणि त्याही पेक्षा आणखी कमी प्रमाणामध्ये जर वापरले तर दे कॅन डिटेक्ट और दे कॅन गेट द रेडिओग्राफिक इमेज. त्याला आपण रेडिओग्राफी म्हणतो. ते काय करतो एक रेडिओग्राफिक इमेज कॅप्चर करतो आणि त्या इमेजच्या सहाय्याने तुम्ही फाइंड आउट करू शकता. यू कॅन फाइंड आउट द ॲबनॉर्मल टिश्यू. ठीक आहे. तर मोस्टली हे जे आहे एक्सरेज, गॅमा रेज किंवा सिटी स्कॅन आपण ज्याला म्हणूया सिटी स्कॅन पण इथे आहे. याला आपण कम्प्युटराइज्ड टोमोग्राफी म्हणतो. आता कम्प्युटराइज्ड टोमोग्राफी मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आयोनायझिंग रेडिएशन्स प्रोव्हाइड केले जातात. मग हे आयोनायझिंग रेडिएशन्स जे आहेत याच्या सहाय्याने तुम्ही डिटेक्ट करू शकता. एक रेडिओग्राफिक इमेज तुम्ही फाइंड आउट फॉर्म करू शकता. हे कशासाठी? फॉर डिटेक्शन ऑफ कॅन्सर इन इंटरनल ऑर्गन. फॉर इंटरनल ऑर्गन्स. त्यानंतर पुढे नेक्स्ट टाइप ऑफ टेक्निक फॉर डायग्नोसिस दॅट इज अन MRI. It is also called as the magnetic resonance imaging. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं स्पेसिफिक रेडिएशन्सच्या सहाय्याने टिश्यू मध्ये होणारे
फिजियोलॉजिकल चेंजेस डिटेक्ट केले जातात. थ्रू दिस देर इज अन डिटेक्शन ऑफ फिजियोलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल चेंजेस. जे टिश्यूज आहेत त्यांच्यामध्ये फिजियोलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल काही चेंजेस जे असतील तर हे डिटेक्ट करण्याचं काम काय केलं जातं, या MRI थ्रू केलं जातं. आणि एक शेवटचे आहे अँटीबॉडी अगेन्स्ट कॅन्सर स्पेसिफिक अँटीजन. अँटीबॉडी अगेन्स्ट कॅन्सर स्पेसिफिक अँटीजन. Cancer specific antigens responsible to produce the antibody in body. ठीक आहे, बॉडी मध्ये अँटीबॉडी तयार करण्यासाठी कॅन्सर स्पेसिफिक अँटीजेन्स रिस्पॉन्सिबल आहेत. मग हे स्पेसिफिकली आपण कशासाठी वापरतो, तर ही टेक्निक आपण वापरतो जीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर त्याला डिटेक्ट करण्यासाठी. टू डिटेक्ट द जीन दॅट इज ऑन्कोजीन विच इज रिस्पॉन्सिबल टू डिटेक्ट द कॅन्सर, त्याच्यासाठी इथे वापरलं जातं. फॉर detection of cancerous gene. काही certain cancerous gene डिटेक्ट केले जातात. So these are all about the cancer. ठीक आहे. Now next disease and important ज्यावरती बऱ्यापैकी MCQ किंवा क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहेत, दॅट इज एड्स. आठवत असेल इंटरनॅशनल एड्स डे 1 डिसेंबर, करेक्ट. आणि त्यावेळेस मीच तुम्हाला एड्स वरती कंप्लीट जे काही इन्फॉर्मेशन असेल ती प्रोव्हाइड केली होती. काही प्रमाणामध्ये आठवत असेल, काही प्रमाणामध्ये आठवत नसेल, पण मी जसं बोलत जाईल तुम्हाला रिमाइंड होईल. बरेच लोक एड्स डेला या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही ऐकता. म्हणजे एड्सची जी इन्फॉर्मेशन मला आज सिलेबस मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही अबाउट 60% तुम्ही ही इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑलरेडी केलेली आहे. फक्त स्ट्रक्चर ऑफ व्हायरस असेल आणि ट्रीटमेंट मध्ये काय वापरलं जातं हेच फक्त तुम्हाला कमी प्रमाणामध्ये माहित असेल. ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करूया. एड्स इट इज अ टाइप ऑफ इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. हा कोणता प्रकार आहे? इट इज अन टाइप ऑफ इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. इट इज अक्वायर्ड. हे काय केले गेले? अक्वायर केले. म्हणून हे इज द लॉंग फॉर्म ऑफ एड्स इज अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी syndrome. Syndrome that is group of symptoms. Syndrome कशाला म्हणतात? ज्यामध्ये ग्रुप ऑफ सिम्पटम्स पाहायला भेटतात. सिम्पटम काय असते मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं. सिंड्रोम काय आहे? ग्रुप ऑफ सिम्पटम्स, एकापेक्षा जास्त सिम्पटम्स ज्यामध्ये आढळत असतील. तर एड्स अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम इट इज अ टाइप ऑफ इम्युनोडेफिशियन्सी डिसीज. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लाइम डिसीज. त्याला आणखी एक नाव आहे, दॅट इज slime disease. Why slime? Because it's weight loss. Minimum 10% weight loss आणि maximum काय असेल ते. ठीक आहे, इतक्या प्रमाणामध्ये weight loss होतो म्हणून याला काय म्हणतात? slime disease म्हणतात. This is characterized by याच्यामध्ये स्पेसिफिकली काय होतं, तर जेव्हा एड्सच्या व्हायरसला आपल्या बॉडीमध्ये एंटर व्हायचं असतं ना, तर त्यासाठी हे दोन सेल्स टार्गेट करतो. एक म्हणजे मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस त्याच्या मल्टिप्लिकेशन साठी. दुसरं म्हणजे टी लिम्फोसाइट, हेल्पर टी. त्यापैकी काय आहे? हेल्पर टी, स्पेसिफिकली हेल्पर टी. हेल्पर टी कशासाठी? तर पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन करण्यासाठी. समजतंय? मॅक्रोफेजेस मल्टिप्लिकेशन साठी आणि हेल्पर टी कशासाठी? पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन करण्यासाठी. मग हेल्पर टी मध्ये एंटर होऊन ते मल्टिप्लिकेशन पण करतील आणि पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन पण करते. हेल्पर टीच्या माध्यमातूनच करते. हेल्पर टीचं काम काय होतं की
बाहेरून येणाऱ्या एक्सटर्नल एजंटला आयडेंटिफाय करायचं, रिकॉग्नाइज करायचं, त्याचे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं बी सेल किंवा टी सेलला. कशासाठी? फॉर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी और सेल मेडिएटेड इम्युनिटी. हे हेल्पर टीचं काम होतं, बरोबर. पण आता HIV चं टार्गेटच हेल्पर टी आहे. कॅरेक्टराइज्ड बाय हायली डिक्रीज्ड इन हेल्पर टी सेल्स. काय आहे त्याचं कॅरेक्टर? काय आहे म्हणजे इट इज कॅरेक्टराइज्ड बाय decrease in helper T cells. TH हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, बट इट इज ऍक्च्युली ए हेल्पर टी. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिकली हे सेल्स मध्ये काय होतात? कमी होतात. काय असतं बऱ्यापैकी माहिती आहे तुम्हाला. मी हिस्ट्रीकडे जातो, खूप जास्त हिस्ट्री देणार नाही. एक शॉर्ट, जगातला पहिला पेशंट, फर्स्ट पेशंट इज रिपोर्टेड. याच्यात जो पहिला पेशंट आहे किंवा फर्स्ट रिपोर्ट आपण ज्याला म्हणूया, हे कुठे आहे? तर इन अमेरिका. पर्सन इज होमोसेक्सुअल मेल. हा पर्सन कोण आहे? होमोसेक्सुअल मेल. डिसीज कंट्रोल एजन्सी अटलांटाच्या थ्रू, म्हणजे मी इथं म्हणेन अटलांटा, अटलांटाच्या थ्रू काय केलं गेले? हे रेकॉर्ड केले गेले फर्स्ट रिपोर्ट. आणि भारतातलं फर्स्ट रिपोर्ट, फर्स्ट इन इंडिया, रिपोर्टेड इन चेन्नई, तामिळनाडू. चेन्नई, तामिळनाडू. पहिलं रिपोर्ट जे वर्ल्ड वाईड भेटलं तर ते होतं 1881 मध्ये, आणि 5 वर्षामध्ये मायग्रेट होऊन 1886 मध्ये, 1886 मध्ये काय झालं? पहिलं पेशंट सापडलं. आणि भारतामध्ये मी थोडस चूक करतोय, सॉरी, 1981 अँड 1986. भारतामध्ये एकाच वर्षानंतर लगेचच काय केलं गेलं? तर एड्स साठी व्हेरियस प्रोग्राम्स लॉन्च केले गेले. म्हणजे एड्स स्टॉप करण्यासाठी व्हेरियस प्रोग्राम्स लॉन्च केले गेले 1987 पासून. ठीक आहे, चला. तर हे झालं शॉर्ट हिस्ट्री अबाउट फर्स्ट रिपोर्ट. आजच्या घडीला म्हणजे याच्या 25 वर्षानंतर 1981, आता 25 वर्ष तर चुकीचं म्हणेल, तसं पुस्तकामध्ये आफ्टर 25 इयर्स, 25 वर्षानंतर अबाउट 25 मिलियन्स पीपल्स आर अफेक्टेड असं दिलंय. त्याने काय केले? अबाउट 25 मिलियन पीपल्स आर अफेक्टेड. पण आता मी म्हणेल की अबाउट 60 to 65 million or up to the billion peoples are affected by the AIDS. It means that nowadays it is an worldwide pandemic म्हटलं तरी चालेल. याला आपण worldwide pandemic disease म्हटलं तरी चालेल. This is about the history. हे झाली त्याची हिस्ट्री. मग about virus, आपण त्या व्हायरस कडे जाऊ. The AIDS is caused by the pathogen. And that pathogen is HIV, human immunodeficiency virus. Long form, human immunodeficiency virus. That is an HIV. The virus which is responsible for deficiency, immunodeficiency in the human being. म्हणून त्याला HIV असं म्हटलं जातं. ऍक्च्युली एड्स इट इज अ फायनल स्टेज ऑफ HIV डिसीज. एड्स जे आहे ना, हे HIV डिसीजची फायनल स्टेज आहे. का? याचं कारण सांगतो. इनिशियल स्टेजेस मध्ये काही स्पेसिफिक सिम्पटम बॉडीमध्ये येतील, ज्याच्यामध्ये वेट लॉस होऊ शकतं, डायरिया असेल, लॉस ऑफ ॲपेटाईट असेल, त्याच्यानंतर वॉमिटिंग असेल, फीवर असेल, जे रिकरिंग फीवर ते वेळेवरती येत असेल. हे काही सिम्पटम्स तुम्हाला सांगतो की इनिशियल स्टेजला दिसतात. मग हे जे सिम्पटम्स आहेत तोपर्यंत एड्स नाही, तोपर्यंत काय होता?
जस्ट ॲज अन इन्फेक्शन ऑफ HIV. तर आपण HIV डिसीज म्हटलं तरी चालेल. जसं आज आपण कोविड-19चं इन्फेक्शनला आपण करोना व्हायरस ओनली एवढंच म्हणतो, म्हणजे करोना डिसीज एवढंच म्हणतो, तसं सिमिलर आहे ते. ठीक आहे. मग त्या केसमध्ये परंतु पुढे जेव्हा इन्क्युबेशन पिरियड पूर्ण होऊन जाईल, म्हणजे अबाउट 10 to 15 इयर्स किंवा 5 to 10 इयर्स, जेव्हा इन्क्युबेशन पिरियड कंप्लीट होऊन जाईल त्याचं, मग तिथून पुढे मग आता तो काय करतो, मग डेडली बनतो. डेडली किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये अफेक्टिव्ह असं बनतो. आणि तिथून पुढे मग व्हेरियस बॅक्टेरियाज अँड व्हायरसेस विल बी अटॅक ऑन दी बॉडी. कितीतरी प्रकारचे बॅक्टेरिया व्हायरसेस. तुमची इम्युनिटी सिस्टीम लो झाली. जी इम्युनिटी सिस्टीम एक्सटर्नल एजंट पासून आपल्या बॉडीला वाचत होती ती आता वाचू शकत नाही. म्हणजे देयर इज नो ॲबिलिटी ऑफ युअर इम्युन सिस्टीम टू प्रिव्हेंट the infection of other external organisms, and hence that external organism or the foreign agent or the infectious agent responsible for formation of various diseases in your body. त्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस फॉर्म होतात. there are different diseases in your body and that different diseases causes AIDS. clear? आता मी ही कंडिशन फक्त इथे सांगितली. why there is no treatment on the HIV. त्याच्या स्ट्रक्चर मध्ये सगळं काही प्रेझेंट आहे. एव्हरीथिंग इज प्रेझेंट इन इट्स स्ट्रक्चर. परंतु तत्पूर्वी मी टाइप्स ऑफ व्हायरसेस देतो. म्हणजे सुरुवातीपासून या व्हायरसेसला वेगवेगळी नावं दिली गेली. पहिल्यांदाच या व्हायरसला जे नाव दिलं गेलं होतं दॅट इज ह्युमन सेल ल्युकेमिया व्हायरस, HCLV, ह्युमन सेल ल्युकेमिया व्हायरस. दिस इज 3. या पद्धतीने याला काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. यानंतर पाहिलं गेलं की रिसर्च झालं की टी लिम्फोसाइट वरती अटॅक करतं ना, म्हणून HTLV आली, ह्युमन टी लिम्फोसाइट ल्युकेमिया व्हायरस किंवा ह्युमन टी लिम्फोसाइट व्हायरस. तो पण थर्ड आला. म्हणजे काय झालं, हेच नाव बदललं गेलं. भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो आहे तो HIV-1. भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो सापडतो तो HIV-1. म्हणजे इट इज मोस्ट कॉमन इन इंडिया. मोस्ट कॉमन इन इंडिया अँड वाईड स्प्रेड इन वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये स्प्रेड झालेला आहे. आफ्रिकामध्ये याचा एक वेगळा फॉर्म सापडतो, HIV-2. हा फॉर्म सापडतो इन दी वेस्ट आफ्रिका. इन वेस्ट आफ्रिका. प्रश्न हा निर्माण होतो की ह्या व्हायरसचे वेरियस फॉर्म्स कसे तयार होतात. जो महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तो काय आहे की या व्हायरसचे हे वेगवेगळे फॉर्म का, याचं कारण आहे. त्याचं काय कारण, स्ट्रक्चरली दिस इज फ्रॉम रिट्रोव्हायरसेस. रिट्रोव्हायरिडी फॅमिली. आता रिट्रोव्हायरिडी फॅमिली काय असतं, ज्याच्यामध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल इन दिस हिज जेनेटिक मटेरियल इज ssRNA. याचं जेनेटिक मटेरियल तो काय आहे, सिंगल स्ट्रँडेड RNA. आपलं जेनेटिक मटेरियल डबल स्ट्रँडेड DNA. बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल मोस्टली डबल स्ट्रँडेड DNA. प्लांटचं जेनेटिक मटेरियल डबल स्टँडर्ड DNA. फंगायचं जेनेटिक मटेरियल डबल स्टँडर्ड DNA. प्रोटिस्टंटचं जेनेटिक मटेरियल डबल स्टँडर्ड DNA. मला असं वाटतं की मी जवळपास सगळेच ऑर्गॅनिझम इथे घेतलेच. बॅक्टेरिया, फंगाय, त्यानंतर प्रोटिस्टा, प्लांट, त्यानंतर ॲनिमल्स, डबल स्टँडर्ड DNA. काय राहिलं, जो लिव्हिंग मध्येच नाहीये, ज्याला इन्क्लूड केलं जात नाही लिव्हिंग मध्ये, व्हायरस. व्हायरस मध्ये मग काही असे व्हायरसेस आर देअर फ्रॉम रिट्रोव्हायरिडी फॅमिली that having the genetic material ssRNA, single stranded RNA. आणि ध्यानात ठेवा, RNA is unstable nucleic acid material. ध्यानात राहील काय आहे, RNA is unstable nucleic acid material. आणि जो अनस्टेबल असतो त्यामध्ये चेंजेस कंटिन्युअसली होत असतात, बिकॉज इट इज अनस्टेबल. If stable, there is no changes. But if unstable, then now there is changes. And the example in front of you nowadays, that is an corona, COVID-19.
1967 मध्ये करोनाचा खूप जास्त प्रादुर्भाव झाला होता, तरी सुद्धा अजून व्हॅक्सिन नाही. करोना तर माहित होता, पण तो कोरोना व्हायरस होता. नाउ डिसीज अँड कोविड-19, याच्यामध्ये पण ए बी सी डी हा कितीतरी प्रकार आले. भारतामध्ये एक प्रकार चालू आहे, बी हा प्रकार कोविड-19चा. हे सगळे टाइप्स आहेत. व्हाय देयर इज अँड व्हॅरिएशन्स ऑर डायव्हर्सिटी इन दिस व्हायरस. व्हायरस इज अ सिंगल, हा व्हायरस सिंगल आहे करोना. ओके, बट व्हाय देयर इज अँड डायव्हर्सिटी इन देअर स्ट्रेन्स. त्यांच्या स्ट्रेन मध्ये डायव्हर्सिटी का आहे? बिकॉज देअर जेनेटिक मटेरियल इज सिंगल स्ट्रँडेड RNA. ssRNA, which is unstable and it can change its structure. If its genetic material change, then its body also change. There is an modification, updation, and this is an basic cause behind there is no vaccines, no treatment available on the virus. Clear that? एक व्हायरस आहे HIV-1, ठीक आहे. यावरती आपल्याकडे ट्रीटमेंट समजा तयार झाली. काय झालं? याच्यावरती आपल्याकडे ट्रीटमेंट तयार झाली, व्हॅक्सिन तयार केलं. पण काय झालं की आफ्टर सम डेज ते HIV कन्वर्ट्स टू HIV-2. 1 न काय केलं? मॉडिफिकेशन केलं, 2 मध्ये कन्वर्ट झालं. तुमच्याकडे व्हॅक्सिन कोणती आहे? यू हॅव द व्हॅक्सिन ऑफ द HIV-1, you have the treatment of the HIV-1, but you don't have the vaccine of HIV-2, you don't have the vaccine of HIV-2, don't have any treatment of the HIV-2. That is the cause behind that there is no treatment available. Okay, clear? आज ऐकत असाल की आज वॅक्सिन तयार झालं, तर उद्या तुम्ही ऐकणार नो वॅक्सिन. कारण ठीक आहे, चला मी या ठिकाणी थोडासा जास्त वेळ घेतला, म्हणजे सध्याला कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्या कारण मला हा पॉईंट थोडासा डिस्कस करावा लागेल तुम्हाला. मग अनस्टेबल RNA आहे, हा जेनेटिक मटेरियल जो आहे तो अनस्टेबल असतो. देयर इज नो डबल स्टँडर्ड DNA, तो स्टेबल असतो, परंतु सिंगल स्टँडर्ड RNA हा अनस्टेबल आहे. नाउ स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चरली इट इज कव्हर्ड बाय 2 लेयर ऑफ प्रोटीन्स. हे जे सिंगल स्टँडर्ड RNA आहे ना, हा काय झालाय? 2 प्रोटीनच्या लेयरने कव्हर झाला. एक लेयर मी इथे खाली काढतो, which form the exact layer of or exact covering of ssRNA. This is an RNA and it having its own enzyme, that is a reverse transcriptase enzyme. म्हणजे नॉर्मली सेल डिव्हिजनच्या वेळेस डीएनएचं रेप्लिकेशन होतं ना, म्हणजे डीएनए पासून डीएनए तयार होतो. परत पुढे एक्सप्रेशन मध्ये डीएनए पासून आरएनए तयार होतो बाय ट्रान्सक्रिप्शन. नॉर्मल प्रोसेस आहे. ज्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डीएनए असतो त्यांच्यामध्ये आरएनए फॉर्मेशन होतं बाय ट्रान्सक्रिप्शन. पण यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल हा आरएनए आहे, परंतु यांना जर प्रोटीन तयार करायचं असेल तर आधी डीएनए तयार करावं लागेल, म्हणजे उलटी प्रोसेस करावी लागेल. आरएनए पासून डीएनए तयार करावं लागेल, म्हणून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करायचं असेल तर it requires the enzyme, reverse transcriptase enzyme. This is a characteristic feature of these viruses, hence called retrovirus. Retro का म्हणतात? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन वरून हे नाव तयार झालं. ठीक आहे, तर हे झालं ऍक्च्युअल लेअर, म्हणून हा झाला कॅप्सिड. हे काय झालं त्याचं? कॅप्सिड. त्यानंतर एक मॅट्रिक्स तयार झालाय, त्याच्या सराउंडिंगला प्रोटीनचं. There is formation of matrix to its surrounding. That is called as outer protein, which is also called as a matrix protein. Outer protein or matrix protein. Now around this there is presence of lipid bilayer. याच्या अराउंड काय आहे? लिपिड बायलेयर प्रेझेंट आहे.
ओके, दिस इज द लिपिड बायलेयर. नाउ लिपिड बायलेयर हा एकटा असाच नाहीये, इट हॅविंग इट्स ओन रिसेप्टर टू बाइंड विथ द अनदर सेल. दुसऱ्या सेलला जो बाइंड होण्यासाठी याचे स्वतःचे रिसेप्टर्स आहेत. मग रिसेप्टर कसे असतील? इट इज ऑफ ग्लायकोप्रोटीन. कशाचं असेल? ग्लायकोप्रोटीन. पण ग्लायकोप्रोटीन इथे दोन प्रकारचे आहेत. देयर इज टू टाइप ऑफ ग्लायकोप्रोटीन्स. एक हेड आहे त्या ग्लायकोप्रोटीनचं, जो एक प्रकारे रिसेप्टर आहे. म्हणजे अदर जो काही सेल असेल ज्याच्यावरती इन्फेक्शन करायचं आहे आणि ज्याच्यामध्ये एंटर होऊन त्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर त्याला बाइंड होण्यासाठी त्याला कशाची गरज आहे? एक बाइंडिंग ॲपॅरेटसची गरज आहे. ते बाइंडिंग ॲपॅरेटस हे वरती हेडच्या फॉर्म मधून तयार झालं. ठीक आहे. मग हे ग्लायकोप्रोटीन आहे. त्यापैकी दिस इज अन ग्लायकोप्रोटीन 120. दिस इज अन ग्लायकोप्रोटीन 120, GP120. ठीक आहे. आणि जो खाली ज्याच्यामुळे लिपिड बायलेयर मध्ये एक बेस तयार झालेला आहे, तर तो आहे दॅट इज GP41. ग्लायकोप्रोटीन 41. ध्यानात ठेवा, इथे ग्लायकोप्रोटीन आहे आणि हे ग्लायकोप्रोटीन यापैकी 120 कशासाठी आहे? टू बाइंड विथ दी होस्ट सेल. ध्यानात राहील कशासाठी? बाइंड विथ होस्ट सेल रिसेप्टर. बाइंड विथ होस्ट सेल रिसेप्टर. जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही लिहून घ्या. हे काय होतं? होस्ट सेल रिसेप्टरला बाइंड होण्यासाठी. आणि GP41 जो आहे तो काय आहे? त्या लिपिड बायलेयर मध्ये एम्बेडेड आहे. ठीक आहे. दोन प्रोटीन आहेत. एक प्रोटीन आहे कॅप्सिड प्रोटीन, जो इनर प्रोटीन आहे. इट इज अन कॅप्सिड प्रोटीन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनर प्रोटीन. आणि कॅप्सिड प्रोटीन जे आहे दे आर दी टाइप ऑफ दॅट इज P24. कॅप्सिड प्रोटीन जे आहे हे P24 टाइपचे. ध्यानात राहील P24 टाइप. आणि बाहेर असलेलं मॅट्रिक्स प्रोटीन, दिस इज अन मॅट्रिक्स प्रोटीन. दिस इज कॉल्ड एज आउटर प्रोटीन which is consists the P17 प्रोटीन. हा जो कंसिस्ट करतो हा कोणता? P17 प्रोटीन कंसिस्ट करतो. isn't it? हा कंप्लीट मॅट्रिक्स आहे. म्हणजे मी इथे फक्त लेयर दाखवलाय, हा पूर्ण बनलेला आहे त्या प्रोटीननं. ठीक आहे. आता सर्वात बाहेर जो आहे दॅट इज अन लिपिड बायलेयर. लिपिड बायलेयर म्हणजे कसं असेल? मी फक्त एवढ्या एरियामध्ये दाखवतो, जसं प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये असतो. आणि याचा अर्थ असं समजून घेऊ नका की इट इज अन as like eukaryotic cell. No, it is not as like eukaryotic cell. ठीक है. So this is about the structure of the AIDS virus or the HIV. This is ssRNA, that is single stranded RNA. आणि हे जे आहे reverse transcriptase enzyme. reverse ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम. या एन्झाइमची गरज का पडते? व्हाय इट इज रिक्वायर्ड? दिस एन्झाइम इज युजफुल फॉर द जेनेटिक एक्सप्रेशन और जीन एक्सप्रेशन ऑफ द व्हायरस. या व्हायरसच्या जीन एक्सप्रेशन साठी या एन्झाइमची गरज पडते. हा एन्झाइम कुठे वापरला जाईल? तर आरएनएचं कन्व्हर्जन डीएनए मध्ये करण्यासाठी. कारण प्रोटीन त्याच्याशिवाय एक्सप्रेशन त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. डीएनए शिवाय एक्सप्रेशन होणार नाही. मग आधी डीएनए मध्ये कन्वर्ट करायचं, मग डीएनए काय करेल? प्रोटीन काय करेल? त्या प्रोटीन पासून व्हायरसचं परत सेपरेट प्रोटीन्स तयार होतील, व्हायरसचे पार्टिकल्स तयार होतील आणि मग नंतर काय होईल? नवीन व्हायरस तयार होतील. ठीक आहे. चला
दिस इज अबाउट द व्हायरस. ओके, हाऊ इट विल बी ट्रान्सफर. मला असं वाटतं सगळ्यांना माहित आहे. व्हेरियस रूट आहेत. कशामध्ये असतं व्हायरस? प्रेझेंट इन दी ब्लड, प्रेझेंट इन दी सीमेन, also present in the saliva, but it is not a route for the transmission. ठीक आहे. तर हे दोन झालेत. हे दोन काय आहेत? मेन. आणि या दोघांच्या सहाय्याने जो काही कॉन्टॅक्ट होणार आहे, मग ते सगळे कॉन्टॅक्ट काय करतील? ट्रान्समिशन रूट या ठिकाणी तयार करतील. मग मोड ऑफ ट्रान्समिशन तुम्ही काय घेऊ शकता? दॅट इज सेक्शुअल रूट, mode of transmission. मग यामध्ये एक आहे सेक्शुअल रूट. आपण त्याला असं म्हणूया अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ओके, सो ड्यू टू दॅट इट कॅन बी ट्रान्समिट फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन, किंवा मल्टिपल सेक्स पार्टनर सुद्धा इथे असू शकतो, होमोसेक्शुअलिटी सुद्धा इथे असू शकतो. त्यानंतर पॅरेंटल रूट आहे. सेकंड वन इज पॅरेंटल रूट. मग पॅरेंटल रूट मध्ये एकतर प्लासेंटा म्हणजे अमेरिकल कॉर्ड थ्रू ट्रान्समिट होऊ शकतो, चान्सेस आहेत. या व्यतिरिक्त कोलोस्ट्रम किंवा मिल्क थ्रू ही काय होऊ शकतं? पॅरेंट टू ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. इवन ऑल्सो बाय ब्लड कॉन्टॅक्ट. हे पॅरेंट मध्ये येईल. त्यानंतर अनदर मध्ये ट्रान्स प्लासेंटल रूट, हे डायरेक्ट मदर टू फिटस आहे किंवा इन्फंट आहे. म्हणजे हे पॅरेंटल मध्ये दोन्ही पण येईल. प्लासेंटा, कोलोस्ट्रम मिल्क आणि ब्लड कॉन्टॅक्ट या पद्धतीने हे व्हेरियस रूट आहेत. काही रूट अनस्पेसिफिक आहेत. अनस्पेसिफिक रूट म्हणजे काय हे समजून घ्या, लिहित नाही. अनस्पेसिफिक रूट म्हणजे काय? ऍक्सिडेंशियली ब्लड कॉन्टॅक्ट. ऍक्सिडेंशियली म्हणजे ऍक्सिडेंट झाला, त्यामध्ये एक एड्स पेशंट होता आणि एक नॉर्मल पेशंट होता. ऍक्सिडेंट मध्ये एड्स पेशंटचं रक्त पण बाहेर पडून यायचं, इंजुरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकतं एक. सेकंड थिंग, ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस मी सेपरेटली ऍड करतो ब्लड ट्रान्सफ्युजन. परंतु सध्याला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे इट इज नॉट ए रूट. याचं कारण असं आहे की नाउ सेफ ट्रान्सफ्युजन इज देअर, पण तरी सुद्धा आपण त्याला इथे घेतलं. अनस्पेसिफिक आहे ब्लड ट्रान्सफ्युजन रूट. यूज ऑफ द निडल, निडलचा वापर हे पेशंट मध्ये वापरलं आणि परत काय केलं? नॉर्मल पर्सन मध्ये वापरलं गेलं, तरी सुद्धा ट्रान्सफ्यूज होऊ शकतो. त्यानंतर सलायवा, म्हणजे सलायवा खूप पाहिजे. 1 to 2 लिटर सलायवा रिक्वायर्ड. ड्युरिंग किसिंग इफ देयर इज ट्रान्समिशन ऑफ 1 to 2 लिटर सलायवा, then at that time it can be transferred. Then if not, then not possible, and it means that there is not possible. Okay, तर हे काही अनस्पेसिफिक रूट आहेत आणि हे काही स्पेसिफिक रूट आहेत, ज्याच्या थ्रू काय होईल? हा व्हायरस बॉडीमध्ये एंटर होईल. आता व्हायरस बॉडीमध्ये एंटर झाला, काय करतो? पॅथोजेनिसिटी. इट्स पॅथोजेनिसिटी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की व्हायरस जो आहे तर तुमच्या 2 सेल वरती अटॅक करतो. एक आहे मॅक्रोफेजेस आणि दुसरं आहे हेल्पर टी. तसं मोस्ट अफेक्टेड T4 सेल्स आहेत. मोस्ट अफेक्टेड जे सेल्स आहेत यावरती प्रश्न पण विचारला गेला. T4 सेल्स मोस्ट अफेक्टेड मध्ये T4 सेल्स. ठीक आहे, चला. तर HIV जो आहे आता थ्रू दिस रूट, या रूट थ्रू काय झालं? HIV एंटर इनटू दी बॉडी. ओके, हा काय झाला? बॉडीमध्ये एंटर झाला. बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर इट विल गोज टू दी ब्लड. तसं गरजेचं नाही ब्लड मध्ये जावं. ठीक आहे, बॉडी ब्लड दोन्ही पण येईल. आणि बॉडी ब्लड आणि दोन्ही पण मी विचार जर करत असेल इथं किंवा आपण विचार करत असू तर मॅक्रोफेजेस आहेत पूर्ण बॉडीमध्ये पसरलेले. पहिला अटॅक बाइंड विथ CD4 अँटीजन ऑफ मॅक्रोफेजेस. ध्यानात ठेवा, CD4 अँटीजन यावरती डिस्कशन मला वाटतं कुणीतरी मला प्रश्न टाकला होता तेव्हा मी डिस्कशन करून दिलं होतं. CD4 अँटीजन्स हेल्पर टी वरती असतात आणि मॅक्रोफेजेस वरती असतात. अँटीजन प्रेझेंटिंग सेल आपण ज्याला म्हणतो CD4 अँटीजन्स. ठीक आहे, या CD4 अँटीजनला बाइंड होण्याची ॲबिलिटी GP120 मध्ये असते.
कोणाची असते GP120 मध्ये असते HIV च्या. मग CD4 मॅक्रोफेजेस बरोबर काय होईल हा बाइंड होईल. CD4 मॅक्रोफेजेस बरोबर बाइंड होऊन इट विल बी एंटर थ्रू CD4 मॅक्रोफेजेस. त्याच्यातून काय होईल इट विल बी एंटर. मग हे एंटर होऊन इनसाइड द मॅक्रोफेजेस. आता हा मॅक्रोफेजेस मध्ये गेलेला आहे. मॅक्रोफेजेस मध्ये त्याचं पहिलं काम RNA चं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय DNA मध्ये करायचंय. काय होईल तर RNA चं कन्व्हर्जन व्हायरल DNA मध्ये होईल. हे पहिलं काम आहे इथे करायचं. एकदा ते व्हायरल DNA मध्ये कन्व्हर्जन झालं, नाउ व्हायरल DNA इनकॉर्पोरेटेड इनटू आवर जिनोमिक DNA. ज्याच्यामध्ये इन्फेक्शन केलंय ना त्याचे जिनोमिक DNA मध्ये हा व्हायरल DNA काय होईल इनकॉर्पोरेटेड होईल. म्हणजे एंटर इनटू द होस्ट सेल DNA. मॅक्रोफेजेस थ्रू आला. मॅक्रोफेजेसच्या सहाय्याने काय झालं व्हायरल DNA फॉर्म केला. मॅक्रोफेजेसच्या सहाय्याने होस्ट सेल DNA मध्ये एंटर झालं. मॅक्रोफेजेस मध्ये स्वतःचं DNA आहे, आपलं DNA आहे स्वतःचं. मग त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट झाला. इनकॉर्पोरेट होऊन तो स्वतःचं काय करेल आता इथं मल्टिप्लिकेशन करेल. देयर इज ॲन मल्टिप्लिकेशन, फॉर्मेशन ऑफ व्हायरल पार्टिकल्स. इथे काय होईल व्हायरल पार्टिकल्स फॉर्म होतील. हे मी तुम्हाला बॅक्टेरियोफेजेसच्या लाईफ सायकल मध्ये सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल. व्हायरस पार्टिकल्स डिफरंट पार्टिकल्स, कॅप्सिड सेपरेट होईल, जेनेटिक मटेरियल सेपरेट होईल, वेरियस पार्ट सेपरेट होतील, सगळे एकत्र येतात, असेंबल्ड होतात. असेंबल्ड होऊन नवीन व्हायरस काय होतो तयार होतो. मग व्हायरस पार्टिकल्स जे तयार झालेत ना कितीतरी तयार झाले, म्हणजे याचा अर्थ मॅक्रोफेजेस रिस्पॉन्सिबल आहेत एचआयव्हीचं प्रमाण बॉडीमध्ये वाढवण्यासाठी. खरं तर हेच मॅक्रोफेजेस तुमच्या बॉडीमध्ये काय काम करत होतं इम्युनिटीसाठी काम करत होतं. आणि आता हेच मॅक्रोफेजेस काय करतायत हे मॅक्रोफेजेस फॅक्टरी बनलेत. They become a factory of producing the HIV. Hence, macrophages are factory of HIV in human body. Macrophages जे आहेत ते काय आहेत HIV फॅक्टरी. इथं व्हायरल पार्टिकल्स तयार झालेत ना, या बेसिसवर इथे काय म्हणेल मॅक्रोफेजेस. पुढे लिहून द्या वाटेल तर मॅक्रोफेजेस आर HIV फॅक्टरी ऑफ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये HIV फॅक्टरी तयार करतात. मी एक कंडिशन तुम्हाला CD4 मॅक्रोफेजेस बरोबर दिली. सिमिलरली म्हणजे याच्या पॅरलल याच्या बरोबरीनच we are studying the pathogenicity of the HIV. मग सिमिलरली याच्या बरोबरच काय होईल CD4 बरोबरच हेल्पर T याला आपण म्हणूया. It will also enter into the helper T. सिमिलरली कशामध्ये एंटर होईल हेल्पर T मध्ये. आता हेल्पर T मध्ये गेल्यानंतर काय होईल तिथं रेप्लिकेट होतील. They will be replicate to produce progeny virus. पहा his progeny virus having ability to goes to the other helper T. काय होतील spread to the other helper T. म्हणजे जितक्या हेल्पर T मध्ये इन्फेक्शन होईल तितके हेल्पर T डिस्ट्रॉइड होतील. परिणामी कंक्लुजन दॅट इज डिक्रीज इन हेल्पर T. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की HIV इज कॅरेक्टराइज्ड बाय और एड्स इज कॅरेक्टराइज्ड बाय डिक्रीज इन नंबर ऑफ हेल्पर T. इथे हेल्पर T काउंट काय होतो कमी होतो. हे मी तुम्हाला पॅथोजेनिसिटी सांगितलं की बॉडीमध्ये एंटर झालं तर काय करतो. मग जेव्हा हे एक एक करून मॅक्रोफेजेस आणि हेल्पर T यांचं प्रमाण कमी करत जाईल, आता युअर इम्युनिटी बिकम लोअर. डेफिशियन्सी इन युअर इम्युनिटी, इम्युनो डेफिशियन्सी. आणि अशा केसमध्ये काही सुरुवातीचे इनिशियल सिम्पटम्स बॉडीमध्ये दिसायला लागते. मग आपण पुढे जाऊया सिम्पटम्स ऑफ द HIV. Symptoms of AIDS. पॅथोजेनिसिटी नंतर म्हणजे बॉडीमध्ये इन्फेक्शन केल्यानंतर व्हेरियस सिम्पटम्स. नाउ दीज सिम्पटम्स आर कॅटेगराइज्ड इनटू 4 ब्रॉड कॅटेगरीज. स्टेजेस म्हटलं तरी चालेल. म्हणजे इनिशियल,
त्यानंतरची सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 स्टेजेस म्हटलं तरीही चालेल याही पद्धतीने, किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅटेगरीज म्हटलं तरी चालेल. मग त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे इनिशियल स्टेज. पहिली कॅटेगरी जी आहे त्याची की दॅट इज अन इनिशियल स्टेज. याला आपण इनिशियल इन्फेक्शन सुद्धा म्हणतो. मग इनिशियल स्टेज मध्ये काय होते, देयर इज अन इन्फेक्शन. ओके, इन्फेक्शन नंतर बॉडी त्याच्या वर्सेस मध्ये अँटीबॉडी तयार करायला सुरुवात करेल. नॉर्मली असं होतंच की जेव्हा एक्सटर्नल एजंट येतं बॉडी अँटीबॉडी तयार करते, पण यासाठी हे घेतं जवळपास 2 ते 8 वीक्स. इट रिक्वायर्ड 2 to 8 वीक्स. antibody production or antibody formation require 2 to 8 weeks. याला 2 ते 8 वीकची गरज आहे. याला आपण इनिशियल फेज असं म्हणतो. आणि यामुळे होतं काय की इथे इन्फेक्शनच चालू आहे, अँटीबॉडी फॉर्मेशन होतो, इन्फेक्शन होतो, मल्टिप्लिकेशन होतो. वेळ जास्त लागत असल्या कारणानं मल्टिप्लिकेशन रॅपिडली होतो. बॉडीमध्ये या HIV व्हायरसचं प्रमाण काय होतं, या पिरियडमध्ये वाढतो. नो सिम्पटम्स. या स्टेज मध्ये कोणत्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही. सेकंड स्टेज दॅट इज अन असिम्प्टमॅटिक बट कॅरियर. ही स्टेज कॅरियर नाही. दिस इज नॉट अ कॅरियर. याला तुम्ही डिटेक्टही करू शकत नाही. एक सेकंड हे कॅरियर सुद्धा नाही. बट सेकंड स्टेज जी आहे ती कॅरियर आहे, बट यू कॅन डिटेक्ट इट. तुम्ही त्याला डिटेक्ट करू शकत नाही. इथे तसे अँटीबॉडी फॉर्मेशन झालेले नाहीये म्हणून तुम्ही डिटेक्ट करू शकत नाही. म्हणजे सिरोलॉजिकल टेस्ट जरी केली तरी डिटेक्ट करू शकत नाही, पॉसिबल नाही. इनिशियल स्टेज नंतर सेकंड स्टेज जी आहे ती असिम्प्टमॅटिक कॅरियर स्टेज. असिम्प्टमॅटिक कॅरियर स्टेज. आता ही जी स्टेज आहे यामध्ये देयर इज नो साइन और नो सिम्पटम्स. देयर इज नो साइन. कोणत्याही प्रकारचे साइन बॉडीवरती नाही, कोणत्याही प्रकारचे सिम्पटम बॉडीवरती नाही. बट इन्क्युबेशन इज देअर. पण काय होतंय, हे जे मल्टिप्लाय झालेले जे व्हायरसेस आहेत त्यांचं इन्क्युबेशन होतोय. दिस पिरियड इज अबाउट 6 months to 10 years. हे इन्क्युबेशन पिरियड 6 महिन्यापासून 10 महिन्यापर्यंत 10 वर्षापर्यंत राहू शकतो. आता काही पुस्तकांमध्ये म्हणजे जर एनसीईआरटी घेतलं तर 5 to 10 years असं म्हटलंय, बट फ्रॉम फ्यू मंथ्स टू 5 to 10 years असं म्हटलेलं आहे. तुम्ही दोन्ही कंडिशन घेऊ शकता. म्हणजे असं दिलंय फ्यू मंथ्स टू 5 to 10 years या पद्धतीने म्हटलंय. तुम्ही दोन्ही कंडिशन्स घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बट इट इज अन असिम्प्टमॅटिक स्टेज. पण याचं रिलेशन इथून पुढे दिसून येतं. याचं जे रिलेशन पुढे दिसून येतं म्हणजे ज्या केसमध्ये सिम्पटम्स दिसून येतात त्याला आपण म्हणतात एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस. दॅट इज अन आर्ट. थर्ड दॅट इज एड्स related complexes. This is called as ARC. Now this is a symptomatic stage. इथे सिम्पटम तुम्हाला थोडं सिम्पटम सांगितले. म्हणजे इथं रिकरिंग फीवर असेल, some signs are there or symptoms, that is recurring fever. ठीक आहे. त्यानंतर unexplained diarrhea. त्यानंतर अनएक्सप्लेन्ड डायरिया RHDA. ठीक आहे. त्यानंतर वेट लॉस अबाउट 10% बॉडी वेट लॉस. जवळपास 10% बॉडी काय होते ना वेट लॉस होते. या व्यतिरिक्त लॉस ऑफ ॲपेटाइट, लॉस ऑफ ॲपेटाइट, नाउजिया, वॉमिटिंग या प्रकारचे काही स्पेसिफिक सिम्पटम्स पाहायला भेटेल. नाईट स्वेट, रात्रीचं घाम येणे, त्यानंतर शॉर्टनेस इन ब्रीदिंग, ब्रीदिंग मध्ये शॉर्टनेस निर्माण होणे. तर हे काही सिम्पटम्स कधी दॅट इज कॉल्ड एज एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस. हे सगळे गोष्टी एड्स रिलेटेड निर्माण होतात. फायनल स्टेज ही एड्स आहे. म्हणजे इथपर्यंत तुमची सिस्टीम इम्युन सिस्टीम काय झाली असेल पूर्णपणे म्हणजे जवळपास डिस्ट्रॉय झाली असेल किंवा
there is an deficiency of the immune system. Now the final stage, that is AIDS stage. Final stage, that is AIDS stage. This is an end stage. याला आपण end stage म्हणतो किंवा end stage. या केस मध्ये certain bacteria will be attack on the body, like in these cases, in this stage pneumonia, त्यानंतर TB यासारखे डिसीजेस व्हायला सुरुवात होईल. इवन कॅपोसी सार्कोमा, यासारखे कंडिशन्स या फायनल स्टेज मध्ये पाहायला भेटतील. सो these are the stage or the four broad categories of the symptoms. Now the prevention, how you can prevent. मला असं वाटतं की प्रिव्हेंशन बोलण्याची गरज नाहीये. You all are aware about the prevention. मी जस्ट असं चालता जर बोलायचं असेल तर काय आहे, प्रिव्हेंट अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट फर्स्ट. सेकंड थिंग, प्रिव्हेंट the multiple partners for the sexual contact, also prevent the homosexuality. Then next, during the blood transfusion, first check up the blood, that is an careful blood transfusion. Also use of needle, which is an already sterilized needle, should be sterilized needle. Okay, use of an therapy, antiretroviral therapy, ही आपण प्रिव्हेंशन पर्पजेस साठी वापरू शकतो. नो वॅक्सिनेशन, नो स्पेसिफिक ट्रीटमेंट. हा मल्टिप्लिकेशन काही प्रमाणामध्ये स्लो करू शकतो, ज्या कारणानं पेशंटचं वय वाढू शकतो. यू कॅन इन्क्रीज द एज ऑफ द पेशंट with the help of treatment, but treatment not completely finishes the AIDS. पूर्णपणे AIDS ला फिनिश करू शकत नाही. मग मी तुम्हाला प्रिव्हेंशन्स इन शॉर्ट सांगितले, बाकी सगळे प्रिव्हेंशन्स तुम्हाला माहित आहेत. ठीक आहे, मी प्रिव्हेंशन्स वरती जास्त वेळ घालणार नाही. मी डायरेक्ट पुढे कंटिन्यू करतो आता. दॅट इज अँड ही ट्रीटमेंट. ट्रीटमेंट पूर्वी डायग्नोज होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काही काळात डायग्नोज होत नाही, पण डायग्नोजसाठी 2 टेस्ट आहेत. For diagnosis, there are 2 tests. First is an ELISA. याला आपण म्हणतो एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बोट एसे. एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बोट एसे सेरोलॉजिकल टेस्ट आहे. याच्या सहाय्याने आपण एड्स किंवा HIV चं इंटरनल प्रेग्नन्सी चेक करू शकतो, पण कन्फर्मेटरी टेस्ट गरजेची आहे. मग सेकंड, दॅट इज अन वेस्टर्न ब्लॉट. इट इज अन कन्फर्मेटरी टेस्ट. आणि आणखी एक प्रॉब्लेम आहे, एलायझा काही कंडिशन मध्ये पॉझिटिव्ह दाखवतो. इफ वुमन इज इन प्रेग्नन्सी, प्रेग्नंट कंडिशन मध्ये आहे तरी सुद्धा एलायझा पॉझिटिव्ह दाखवतो. मग त्या केस मध्ये काय करावं लागतं, कन्फर्मेटरी टेस्टची गरज आहे, म्हणजे वेस्टर्न ब्लॉटची गरज पडते. अशा 2 टेस्ट घेतले जातात फॉर द पर्पज ऑफ द डायग्नोसिस. ठीक आहे, ही हायली स्पेसिफिक आहे आणि ही काय असेल, सेरोलॉजिकल टेस्ट असेल. हे झालं डायग्नोसिस. नाउ द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट ऍक्च्युअली स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल नाही, पण आपण काय करू शकतो, ओनली वी कॅन स्टॉप द मल्टिप्लिकेशन. म्हणजे ट्रीटमेंट कशासाठी आहे, फॉर डिक्रीजिंग द मल्टिप्लिकेशन ऑफ HIV. किंवा तुम्ही इथं प्रिव्हेंटही करू शकता, प्रिव्हेंशन ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ HIV. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर. एक वापरला जातो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर. हा इनहिबिटर काय करतो, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज जो एन्झाइम आहे ना, त्याच्या सहाय्याने SSRNA जो आहे तो काय होतो, कन्वर्ट होतो इनटू दी RNA कन्वर्ट्स टू DNA. हे काय होतो, स्टॉप केला जातो विथ द हेल्प ऑफ दिस इनहिबिटर. म्हणजे इनहिबिटर म्हणून स्पेसिफिक ड्रग्ज वापरले जातात. त्यामध्ये एक आहे दॅट इज झिडोवुडिन
ZT च्या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर सेकंड वन इज स्टॅवडीन and third one is DDI, that is an dideximidine. Deximidine असं म्हटलं तरी चालेल. DDI हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर आहे, हे इथे वापरले जातात. त्यानंतर सेकंड आहे दॅट इज प्रोटीएज इनहिबिटर. प्रोटीएज इनहिबिटर म्हणजे याच्या स्वतःच तयार झालेले एन्झाईम दॅट इज प्रोटीएज याला इनहिबिट करणे. म्हणजे तो काय करेल, आपल्या सेलमध्ये आपल्या सेलची ऍक्टिव्हिटीज थांबवणार नाही आणि आपल्यामध्ये तयार होणारे जे काही स्पेसिफिक प्रोटीन्स आहेत त्याला डायजेस्ट करणार नाही. मग त्याच्यामध्ये वापरले जातात दॅट इज रिटोनॅव्हिर. त्यानंतर नेल्फिनॅव्हिर. त्यानंतर सॅक्विनॅव्हिर. हे आहेत जे प्रोटीएज इनहिबिटर म्हणून वापरले जातात. त्यानंतर देर इज अन हार्ड ट्रीटमेंट. हार्ड म्हणजे हायली ऍक्टिव्ह अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. तसे आता रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर दिस इज अन आर्ट, याला आपण आर्ट पण म्हणतो, म्हणजे अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. आता अँटी रिट्रोव्हायरल थेरपी कमी प्रमाणामध्ये इफेक्टिव्ह असल्या कारणाने मग हार्टचा वापर केला जातो. दॅट इज हायली ऍक्टिव्ह अँटी रिट्रोव्हायरल थेरपी, म्हणजे रिट्रोव्हायरसचं मल्टिप्लिकेशन थांबवणारी आणि हायली ऍक्टिव्ह अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. मग याच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे या ट्रीटमेंटला आपण कॉकटेल थेरपी सुद्धा म्हणतो किंवा कॉकटेल ट्रीटमेंट पण म्हणतो. दिस ऑल्सो कॉल्ड ॲज कॉकटेल ट्रीटमेंट. याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर आणि प्रोटीएज इनहिबिटर दोन्हीही इथे वापरले जातात. इथे बोथ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर आणि प्रोटीएज इनहिबिटर हे इथे दोन्हीही वापरले जातात. म्हणून याला म्हणतात कॉकटेल थेरपी किंवा दिस इज कॉल्ड ॲज कॉकटेल ट्रीटमेंट. ठीक आहे. आता ट्रीटमेंट इज नॉट फॉर completely finishing the AIDS, but treatment is for the purpose prolonged age वाढवण्यासाठी. But prevention is better than the cure. त्यामुळे प्रिव्हेंशन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. एड्सला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस मध्ये सुद्धा घेऊ शकतो. आपल्याला एक पॉइंट आणखी बघायचा आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, ते मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईन. ठीक आहे. तर आता इथे आपण एड्स आणि कॅन्सर हे दोन जे काही पॉइंट आहेत पूर्णपणे संपवलेले आहेत. आता रिलेटेड जे काही त्याचे एमसीक्यूज असतील त्याची लिंक आजच तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ती लिंक काय करायची आहे, त्या लिंकवरती तुम्हाला दिलेले एमसीक्यू सबमिट करायचे आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.